ओबीसीची जी चळवळ आहे, ज्या जरांगेंना जर महाविकास आघाडीचे आमदार खासदार नेते जाऊन भेटत असतील आणि जरांगे लोकसभेप्रमाणे जर महाविकास आघाडीचा अजेंडा या विधानसभेत राबवू पाहत असतील तर नाईलाजानं या महाराष्ट्रामधला ओबीसी महायुतीला मतदान करेल। आम्ही जिथं पर्याय देत आहोत, जिथं आमचे सक्षम पर्याय, आम्ही आमच्याकडे कुठली रजिस्टर्ड पार्टी नाही, रेकग्नाइज्ड रजिस्टर्ड पार्टी नसल्यामुळं आम्ही काही लोकांना आव्हान निश्चित करू, परंतु नाईलाजानं या महाराष्ट्रामधला ओबीसी हा महायुतीकडे गेलेला असेल। आणि जरांगे नावाचा जो काही माणूस आहे, तुमच्यावर जो आरोप होता आलाय, तुम्हाला फडणवीसांनी उभं केलं, ते एका अर्थाने स्पष्ट होतं। आम्ही ओबीसीची भूमिका मांडतो आहोत, आम्ही फडणवीसांची भूमिका इथं मांडत नाही आहोत। आम्ही आमची भूमिका अशी मांडत आहोत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावणारा पक्ष, धक्का न लावणारा, तसं आम्हाला लेखी आपल्या प्रचार सभामधून आपल्या अजेंड्यामधून आमच्या ओबीसींना अस्वस्थ करणारा जो कोणी उमेदवार असेल, जो कोणी पक्ष असेल, त्याच्या बाजूने उद्या ओबीसी जाऊ शकतो। मग आता जरांगेंनी त्यांची यादी त्यांनी सांगितलंय की यादी जाहीर कर, मग तुमच्या यादीचं काय? जरांगेंची यादी जी यादी असेल त्या यादीला ओबीसी समाज, ओबीसी बांधव मतदान करणार नाही। साधं सोपं सरळ गणित आहे। ज्या ज्या लोकांनी जरांगेंची वेळोवेळी भेट घेतली, वेळोवेळी त्याला पाठिंबा देण्याचं काम केलं, लेखी पत्र देण्याचं काम केलं, त्या लोकांना आमचा ओबीसी बांधव, कारण हे जे काही आमदार खासदार मंत्री झालेले आहेत, या सगळ्यांच्या आमदारकीचा मार्ग आमच्या वाड्यावरून, वस्त्यावरून, तांड्यावरून, पाड्यावरून, आमच्या बलुते आलुतेदारांच्या गल्ल्यातून जातो। त्यामुळं आम्ही हा प्रश्न विचारणार आणि हा प्रश्न विचारत असताना नाईलाजानं आम्हाला महायुतीच्या बाजूला सुद्धा उद्या उभं राहावं लागेल। आणि सरळ आहे आमचं गणित, का महायुती काही भारताच्या बाहेरचा पक्ष आहे का? त्यामुळे आम्ही जर उद्या ओबीसी बांधवांनी जर तुम्ही उद्या महायुतीच्या सभेत जाऊन भाषण ठोकणार नाही आम्ही, पण आम्हाला जो म्हणून पक्ष, जो म्हणून नेता ओबीसी आरक्षणाच्या बाजूने भूमिका घ्यायला तयार आहे, त्या माणसांना आम्ही पाठिंबा देणार, आम्ही त्यांना मतदान करण्याचं अपील करणार। साधी सरळ भूमिका आहे आमची। जरांगेंनी जशी पाडायची यादी जवळपास डिक्लेअर केली, नेहमी नावं घेतात ते भुजबळ वगैरे वगैरे, तशी तुमची पाडायची यादी असेल ना? आमची पाडायची यादी तयार आहे, कुणाला मतदान द्यायचं नाही याची यादी तयार आहे, कुणाला मतदान करायचं याची यादी तयार आहे। महाराष्ट्राला सांगा एकदा। निश्चित सांगू। हे बघा, 4 तारीख जवळ आलेले, अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी मी नाव तुम्हाला सांगू शकतो। पाडायची कोणाची ही यादी सांगू शकतो। रोहित पवार 1 नंबरला असतील, राजेश टोपे 2 नंबरला असतील, तानाजीराव सावंत 3 नंबरला असतील, अनेक आहेत। म्हणजे मग ते लक्ष्मण पवार असतील, सोळंकी असतील, किंवा त्या राजळे मॅडम, कोण कुठल्या एका पक्षातले नाही आहेत ही लोक। ज्या ज्या माणसांनी जरांगेंच्या मताची ज्यांना ज्यांना भीती वाटली, ज्यांना ओबीसी बद्दल काहीच वाटलं नाही, त्या माणसांची यादी आमच्याकडे तयार आहे। एकही सिंगल कॉल न करणारे, ओबीसीच्या आंदोलनाला पाठिंबा न देणारे, अशी माणसं कशासाठी पाहिजेत आम्हाला? त्यामुळे आमची भूमिका रास्त असेल। आम्ही काही माणसं आम्ही स्वतः पण उभी करत आहोत की जे माजलगाव मधला एखादा उमेदवार असेल, घनसावंगी मधला उमेदवार असेल, तुमचं आंदोलन उभं राहिलं त्या घनसावंगीत तुमचा उमेदवार आहे, कारण राजेश टोपेंच्या विरोधात, टोपेने उघड तुमच्या विरोधात भूमिका घेतली, जरांगेच्या बाजून, मग तुमच्या बाजून जे कोण तिथे उभं राहिले त्यांना तुम्ही साथ देणार की नाही? आमच्या घनसावंगी मतदारसंघामध्ये सौभाग्यवती आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या खटके मॅडम उभे आहेत, आम्ही त्यांना मतदान करण्याचं अपील करत आहोत। आणि वातावरण ग्रामीण भागातलं आता चांगल्या पद्धतीनं पोलराईज होताना दिसून येतंय। त्यामुळं गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये कोण कसं वागलं, काय वागलं, एकमेकाच्या दुकानात न जाणारी माणसं, एकमेकाला नाक घासायला लावणारी माणसं, एकमेकाच्या घरावरती प्रॉपर्टीवरती जाळपोळ करणारी माणसं, यांना विसरले असेल असं वाटतं तुम्हाला? मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये हा ओबीसी वर्सेस मराठा इन्फ्लुएन्स निवडणुकीमध्ये दिसणार आणि भल्या भल्यांना हा ओबीसी फॅक्टर घरी बसवणार। पण ज्या महायुतीला तुम्ही मदत करण्याची भाषा करता, त्याच महायुतीने मराठवाड्यामध्ये जवळपास 10 उमेदवार मराठा दिलेले आहेत, मग तुमचं पाठिंब्याचा उपयोग? प्रत्येक जागेचं ऑडिट केलं जाईल। प्रत्येक ठिकाणी जरी महायुतीचा उमेदवार असेल तरी त्याच्या विरोधामध्ये भूमिका घेतली जाईल। आज मी सांगितलं ना, आष्टी पाटोदा शिरूरमध्ये आम्ही धोंडे साहेबांनाच मतदान करायला सांगणार, हे आमचं ठरलेलं आहे। सांगून टाका कुठं कुठं खूप आहेत। माजलगावमध्ये माधव तात्या निर्मळांना आम्ही देऊ, अहमदपूरमध्ये आम्ही उभे केलेले आहेत ओबीसी आघाडीतर्फे, आमच्या अहमदपूरमध्ये गणेश जरांगेंची एमएमडी आघाडी आहे, तशी तुमची कुठली आघाडी? आमची ओबीसी आघाडी आहे आणि ओबीसी, दलित, मुस्लिम आम्ही जैविक मित्र आहोत। त्यामुळं जरांगे जे काही एमएमडी वगैरे म्हणतात, संध्याकाळी अजून काहीतरी दुसरे काहीतरी आरएमडी काढतील, काय जरांगेंचं काही सांगता येत नाही। आणि बघा, 4 तारखेनंतर ते ऍडमिट झालेले असतील, एखाद्या दवाखान्यात जाऊन ते चांगले सलाईन घेतील आणि बेड भरून ते महाराष्ट्राला आव्हान करतील। याच्या पलीकडे जरांगे काही करतील असं मला वाटत नाही। म्हणजे त्यांच्यावर नेहमी एक आरोप झालेला आहे की ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि शरद पवार या दोघांना ऍडजस्ट होऊन आपले उमेदवार देऊ शकतात, तुम्हाला असं वाटतं खरंच? मला वाटत नाही जरांगेंकडे असे काही निवडणूक लढण्याच्या
ताकदीचे उमेदवार असतील. अहो काय त्यांची यादी तर येऊ द्या पुढं.